नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये विशाल आणि सिंधू बोलत असतात, परंतु सिंधूची ओढणी अडकल्याने ती विशालच्या हातामध्ये असते आणि तेवढे तेथे राघव येतो. राघव हे सर्व बघून त्याला खूपच राग येतो आणि तो लगेच विशालची गचंडी धरून, तुझी हिंमतच कशी झाली सिंधूला हात लावण्याची, आणि काय करत होतो आज, अजून लग्न सुद्धा नाही, म्हणून तो विशालला मारायला लागतो. तेवढ्यात मधू सुद्धा येते. सिंधू म्हणत असते की राघव, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, त्यांनी काही केलेले नाही. राघव सिंधूला म्हणतो की तू मध्ये पडू नकोस. तेव्हा मधू ही राघवला बाजूला करते. सिंधू म्हणते की आओ, माझी वडणी अडकली होती, त्यांनी फक्त ती काढून दिली. तर मधू म्हणते की काय करतोस राघव, एकदा तरी त्याला विचारायचे ना तू. तेव्हा राघव हा विशालकडे बघत सॉरी म्हणतो. तेव्हा सिंधू ही विशालला सॉरी बोलते. तर विशाल म्हणतो की अगं, त्यांचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली, मग तू का सॉरी बोलते, तुझी काहीच चूक नाही त्यात. त्यांना तुझी किती काळजी वाटते हे बघून मला खरंच खूप आनंद होतो. तेव्हा सिंधू म्हणते, मला माझ्या सावीशी बोलल्याशिवाय कुठलाही पुढचा निर्णय घ्यायचा नाही. ती लहान आहे, खूप नाजूक आहे, आणि ती जेव्हा मला या सर्व गोष्टीला निर्णय देईल तेव्हाच मी पुढचा निर्णय घेऊ शकते. राघव हे सर्व चोरून ऐकत असतो. विशाल म्हणतो की हो ठीक आहे, नीट समजावून तिला जर व्यवस्थित सांगितले नाही तर तिच्या मनात सुद्धा अडी राहू शकते, त्यामुळे तुम्ही तिला व्यवस्थित समजावून सांगा. सिंधू म्हणते की इतकेच नाही, जर सावीला मी हे सर्व सांगितले आणि ती ह्या सर्वाला तयार नसेल तर मला सुद्धा पुढे जायचे नाही. तेव्हा विशाल म्हणत असतो की माझी जरी काही तिच्याशी बोलायला मदत लागली तर तू घेऊ शकते, मी नक्की मदत करेल. तेव्हा सिंधू म्हणते की हो, तिच्याशी माझे बोलणे झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला माझा निर्णय सांगेल. आणि त्याच वेळेस मधू येते आणि राघवच्या हाताला धरून ती तिकडे घेऊन जाते. तर इकडे विशालची आई म्हणत असते की आम्हाला तुमची सिंधू तर खूप आवडली, तुम्हाला आमचा मुलगा विशाल आवडला का. तर काकू म्हणत असते की अहो, तो इतका गुणी आहे आणि खरंच कौतुक करण्याजोगा, मग त्याच्यात न आवडण्यासारखं काहीच नाही. तेव्हा मधू, राघव आणि सिंधू विशाल बाहेर येतात. तर काजल विचारते की काय ठरले, मग साखरपुड्याची तारीख ठरवायची का. तर सिंधू म्हणते की त्या अगोदर मला तुमच्याशी सर्वांची एक गोष्ट बोलायची. तेव्हा सिंधू म्हणते की लग्नाचा निर्णय माझा एकटीचा नसणार, माझी सावी लहान आहे, सर्व काही तिच्या मनाने मला घ्यावे लागणार, म्हणून तिच्याबरोबर मला एकदा बोलायला हवे, मग मी माझा निर्णय सांगू शकते. तर विशाल म्हणतो की मला सुद्धा तेच वाटते, सावीच्या मनावर कोणताही निगेटिव्ह इफेक्ट पडेल असे मला काही करायचे सुद्धा नाही आणि वागायचे सुद्धा नाही, असे विशाल स्पष्ट उत्तर देतो. आणि सिंधू आणि सावीबरोबर मी काही वेळ घालवणार, मग पुढचं जे काही निर्णय आहे तो आम्ही ठरवूयात, मग तुम्ही पुढची बोलणी करण्यासाठी तयार व्हा. आणि सिंधूला विचारतो की हे बरोबर आहे का. तेव्हा सिंधू हो बोलते. रत्नाकर म्हणतो की हो, अगदी योग्य निर्णय तुम्ही घेतला. तेव्हा काकू सुद्धा म्हणते की हो, वेळ घ्या, परंतु उशीर करू नका, इतकंच माझं म्हणणं आहे. तेव्हा सर्वजण खुश होतात. तेव्हा लगेच रेश्मा म्हणते की तू फक्त सावीला सांग, बाकी तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूयात. राजश्री म्हणते की रेश्मा, तू गप्प बस, काहीमध्ये बोलू नको, इतकी घाई तू करू नको, त्या दोघांनी ठरवले ना मग तसेच होणार. आणि तेवढ्यात राघव हा रागाने विशालकडे बघत असतो. आपला मोबाईल काढून तो जाधव जो सहकारी असतो त्याला त्या विशालचा फोटो पाठवतो आणि त्या माणसाचे डिटेल्स लवकरात लवकर मला पाठवून द्या असे मेसेज करून टाईप करून तो जाधवला सांगतो. सिंधू ही राघवकडे बघू लागते. तेव्हा विशालची आई म्हणते आता मुलांनी निर्णय घेतल्यानंतर मगच आपण भेटूयात. तर काकू म्हणते की तो योग लवकरात लवकर येऊन दे, म्हणून त्या दोघी खूप खुश होतात. तेव्हा सर्वजण निघून जातात. तर राघव सिंधूकडे बघत असतो आणि सिंधू राघवकडे. सिंधूच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेले असते आणि सिंधू आपल्या रूममध्ये निघून येते. राघवची सुद्धा अवस्था खूप दयनीय होते. सिंधू राघवच्याच वागण्याचा विचार करत असते आणि राघव का असे वागतात, तुमच्या अशा वागण्याने गोष्टी ह्या कॉम्प्लिकेटेड होतात, हे का समजत नाही तुम्हाला, आणि त्यामुळे मधुताई ह्या इनसिक्युअर होतात आणि माझ्यावर लग्नाचा प्रेशर टाकतात, हे तुम्हाला का समजत नाही. या सर्वाचा परिणाम आपल्या मुलीवर, सावीवर होऊ शकतो. कायम तुम्ही परिणामाचा विचार न करता वागत आले आणि त्याचा त्रास मला आणि सावीला भोगावा लागतो. आणि तेवढ्यात मधू येते. मधू म्हणते की विशाल तुला होकार देणार होता, परंतु तू सावीचे कारण पुढे घातले, मग मला जर तू जे प्रॉमिस दिले ते जर मोडले तर मग ह्यावेळेस. तर सिंधू म्हणते की ह्यावेळेस काही तसे होणार नाही,
करण्यासाठी तुम्हाला दिलेले प्रॉमिस मी पूर्ण करणार। तेव्हा मधु रागाने म्हणते की सावी लहान मुलगी आहे आणि तिची समजूत काढण्यासाठी असे किती दिवस लागतील। तेव्हा सिंधू म्हणते की तसे तुम्हाला वाटते, विनूचे खरे आईबाबा तुम्ही नाहीत ही गोष्ट जेव्हा विनूला समजली तेव्हा विनूची काय अवस्था झाली होती लक्षात आहे ना तुमच्या। तेव्हा मधु म्हणते तुमचे झाले तर सावीला तिच्या हक्काचे बाबा मिळेल आणि तर सिंधू म्हणते की राघवच सावीचे बाबा आहे आणि तेच कायम सावीचे बाबा राहतील। मी जरी दुसरं लग्न केलं तरी सत्य बदलणार नाही। तेव्हा मधु म्हणते की मला वाटलेच होते की तू राघवला आणि मला वेगळं करण्यासाठी इथे आली, तुला हे लग्न करायचं नाहीच। तेव्हा सिंधू म्हणते तसे असते तर मी विशालला भेटलेच नसते आणि लग्ना अगोदर माझ्या भूतकाळातील गोष्टी ह्या मला क्लिअर सांगून टाकायच्या, नात्याची सुरुवात मला खोट्याने नाही करायची। तेव्हा मधु म्हणते की मी तुला एकच गोष्ट शेवटची सांगते की जर तू या लग्नाला होकार दिला नाही आणि मला दिलेलं प्रॉमिस मोडले तर, आणि त्याच वेळेस राघव हे सर्व ऐकतो आणि मधुला म्हणतो की लग्नाला होकार दिला नाही म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ काय असा जाब तो रागाने मधुला विचारतो। तेव्हा सिंधू ही मधुला पाठीशी घालते आणि त्या म्हणत होत्या की हे लग्नाचं जे स्थळ आहे ते चांगलं आहे आणि जर तू नकार दिला तर चांगलं स्थळ गमावशील असं त्यांना सांगायचे होते। राघव म्हणतो की तू तिला पाठीशी का घालते, कारण माझ्या कानांनी काहीतरी वेगळेच ऐकले। मधु म्हणते की राघव ही क्रिमिनल केस नाही, मी फक्त सिंधूच्या भल्याचाच विचार करते। आणि राघव तू चल आता रूममध्ये, सिंधूला जरा आराम करून दे कारण आज खूप स्ट्रेस असा फुल डे म्हणजे दिवस होता आणि सिंधू तू येथेच राहा, आजच्या दिवस येथेच आराम कर। राघव म्हणतो की हो सिंधू तू येथेच थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे। तेव्हा मधु म्हणते की काय बोलायचे, तर राघव म्हणतो की प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का। मधु म्हणते की हो, कारण मी तुझी बायको आहे, सर्व गोष्टी जाणून घेण्याचा माझा सुद्धा अधिकार आहे। तेवढ्यात काकू ही राणीला आवाज देते तर मधु म्हणते की चल। तेव्हा राघव म्हणतो की जा तू, तुला बोलावतेस। तर मधु रागाने तेथून निघून जाते। तेव्हा सिंधू राघवला विचारते की का असे वागता। तेव्हा राघव म्हणतो की काय चूक केली मी, त्या विशालची कॉलर धरली म्हणून तुला इतका राग आला, आणि सिंधू मला तुझी काळजी वाटली म्हणून हे सर्व। तेव्हा सिंधू म्हणते की राघव तुम्ही माझ्याशी कसेही वागले ते चालते आणि विशाल चांगले आहे याचाच त्रास तुम्हाला होतो ना। तेव्हा राघव सिंधूकडे बघून मनात म्हणतो की ती दुसऱ्या कुणाची होते याचा त्रास मला होतो आणि यासाठी मी विशालची माहिती काढण्यासाठी सुद्धा सांगितली होती। तेव्हा राघवने जी चौकशी करण्यासाठी सांगितले होते तर जे सावंत असतात त्यांनी पूर्ण माहिती काढलेली असते आणि विशालचं बॅकग्राऊंड सुद्धा चांगलं आहे आणि त्याने जो बिझनेस आपल्या कष्टावर उभा केला तो सुद्धा अगदी प्रामाणिक, साधं सिग्नल सुद्धा तोडण्याचा गुन्हा त्याच्यावर नाही आणि इन्कम टॅक्स वगैरे सर्व काही तो व्यवस्थित भरतो आणि हे सर्व राघव मनात विचार करत असतो, त्याला ती माहिती मिळालेली असते। तेव्हा सिंधू विचारत असते की राघव सांगा ना, तुम्हाला त्यांच्यावर काही संशय आहे का, काही माहिती वगैरे मिळाली का। तेव्हा राघव म्हणतो की हो, फक्त चांगलं कळलं, नावं ठेवण्यासारखं काही समजले नाही। तेव्हा सिंधू म्हणते की मग काय इतका स्वतःला त्रास करून घेता। तेव्हा राघव म्हणतो की तो चांगला आहे याचाच मला त्रास होतो। त्यानंतर इकडे काकू, मधु, रत्नाकर, राजश्री सर्वजण ही माणसं चांगली आहेत, सिंधूचे नक्की त्या घरामध्ये कल्याण होईल, तिला तिच्या हक्काचे घर भेटेल याचा विचार करत असते। तेव्हा अन्वी म्हणत असते की मला ही माणसं जरा विचित्रच वाटली आणि तो आपल्या सिंधू मामीशी का लग्न करतो, त्याचं तर पहिलं लग्न आहे। तेव्हा काकू ही अन्वीला शांत बसवते आणि तू सुद्धा त्याच्याच वयाची, मग असा विचार का करतेस ग। रत्नाकर सुद्धा म्हणत असतो की सावीचा सुद्धा ह्या लग्नाअगोदर विचार व्हायला हवा आणि काकू ही अन्वीला म्हणते की जर तुला गप्प राहता येत नसेल तर तू खोलीमध्ये जाऊन बस। तेव्हा रत्नाकर म्हणतो की अगं अन्वी एकदम बरोबर बोलती, मला सुद्धा सिंधूचा निर्णय योग्य वाटला। तेव्हा रत्नाकरमुळे आपल्याला ती माणसं जाणून घेण्यासाठी वेळ तर नक्की भेटेल। तेव्हा राजश्री म्हणते की मला फक्त या सर्वांमध्ये सावीची काळजी वाटते, कारण ती विशालला बाबा म्हणून स्वीकारेल का। तेव्हा रत्नाकर म्हणतो की राजश्री इतका विचार करू नकोस, अजून त्या गोष्टीला पुष्कळ वेळ आहे आणि सिंधूला तिचा हवा तितका वेळ घेऊन दे। आणि एक गोष्ट क्लिअरच सांगतो की सिंधूवर कोणीही या निर्णयासाठी दबाव मात्र टाकायचा नाही। तेव्हा मधु म्हणते की बाबा तुम्ही इतकी काळजी करू नका, विशाल नक्की सावीचं मन जिंकेल। तेव्हा रत्नाकर म्हणतो की अगदी तसेच होऊ आणि यासाठी सावी आणि सिंधूचा निर्णय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे।
तेव्हा काकू म्हणते की तुम्ही सिंधूचं मन बघा, सावीचं मन बघा, फक्त उशीर करू नका आणि उशीर झाल्यानंतर हे चांगलं स्थळ आपल्या हातातून जाईल आणि नक्की नंतर आपल्याला पस्तावा येईल आणि सिंधूचं लग्न हे लवकरात लवकर व्हायला हवे, सिंधू या घरातून लवकरात लवकर जायला हवी। तेव्हा रत्नाकर म्हणतो की वहिनी काय बोलतेस तू हे सर्व, सिंधू या घरात आहे, आपल्याला सर्वांना त्रास होतो आणि सिंधू लवकरात लवकर या घरातून गेली तर आपण सुद्धा आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करू शकतो, तिला सुद्धा तिच्या हक्काचं एक घर भेटू शकते, ती सुद्धा चांगली मुलगी आहे आणि विशाल बरोबर लग्न करून ती सुद्धा सुखात राहू शकते, असे काकू स्पष्ट शब्दात उत्तर देते। त्यानंतर इकडे राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू हवा तितका वेळ घे पण घाईने लग्न करण्याचा निर्णय घेऊ नको। तेव्हा सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येत सिंधू म्हणते की माहिती आहे, कारण अगोदरचा निर्णय घेऊन मी पस्तावा केला। तेव्हा राघव जायला निघतो तर सिंधूच्या कानातलं हे ओढणी कानात गुंतलेली असते आणि सिंधूला खूप त्रास होत असतो। तेव्हा राघव आपल्या हाताने सिंधूच्या कानातल्यामध्ये जी ओढणी अडकलेली असते ती काढून देतो। तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघू लागतात, त्यांना एकमेकांबरोबर मागचे सर्व क्षण आठवू लागतात आणि तेवढ्यात विशाल कर्णिकचा फोन येतो। तेव्हा राघव म्हणतो की वा, एकमेकांचे नंबर सुद्धा तुम्ही लगेच शेअर करून घेतले। तेव्हा सिंधू म्हणते की त्यांनी मागितला, मग नाही कसे म्हणणार। तेव्हा विशाल विचारतो की सिंधू बिजी आहे का, सिंधू म्हणते की नाही बोला। तर विशाल म्हणतो की आज संध्याकाळी काय करतेस। तेव्हा सिंधू म्हणते की सावीचा अभ्यास घ्यायचा। तर विशाल म्हणतो की आजच्या दिवस तिचे आजी आजोबा किंवा बाबा तिचा अभ्यास घेऊ शकतील का। तर सिंधू ही राघवकडे बघत असते आणि राघव मात्र रागाने। तेव्हा विशाल म्हणतो की आज आपण डिनरला गेलो असतो, कारण सावीला भेटण्या अगोदर मला तिला जरा जाणून घ्यायचे त्यासाठी आणि आपल्याला सुद्धा एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ भेटेल। आणि त्याच वेळेस सिंधूला मधूने तिच्याकडून जे काही प्रॉमिस घेतलेले असते आणि ते प्रॉमिस जर पूर्ण केले नाही तर ती जीव देईन हे क्षण आठवतात आणि सिंधू लगेच विशाल बरोबर डिनरला जाण्यासाठी तयार होते। राघव विचारतो की सिंधू काय विचारले। तेव्हा सिंधू म्हणते की आज आम्ही डिनरला जाणार। तेव्हा राघव डोळ्यात पाणी आणून म्हणतो की प्रगती आहे आणि लग्नाचा डिसिजन सुद्धा तुम्ही आजच। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सिंधू ही डिनरसाठी विशालला भेटण्यासाठी एका हॉटेलवर आलेली असते आणि काही गुंड तिला त्रास देत असतात की एकटी का बसली, मी आहे ना। तर सिंधू लगेच त्या गुंडाच्या कानामागे देते आणि राघव मधू सुद्धा तेथेच आलेले असतात। तर राघव हे सर्व बघून त्याला खूप राग येत असतो आणि मधू खूप खुश होऊन हसत असते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।